काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा या निवासस्थानी एक बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते। यावेळी आगामी गणेशोत्सवाबाबत चर्चा करण्यात आली आहे। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे। याशिवाय बोगस मतदान केल्याच्या महाविकास आघाडीच्या आरोपांना उत्तर देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली आहे। महायुतीची प्रतिमा मलिन मुद्दाम केली जात असल्यामुळे महायुती आता सडेतोड भूमिका घेणार आहे। सागर कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात। सागर, कालच्या बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे काय होते? याने तीनही प्रमुख नेते जे यावेळेस चर्चेला होते आणि यामध्ये सर्वाधिक चर्चा सुरू होती ती म्हणजे पुढील कालावधीमध्ये जे महायुतीचे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये सरकार जिंकलेलं आहे तरी देखील मतदानाच्या याद्या आणि मतदार यावरनं फार मोठा एक नॅरेशन स्वरूप केलं जाते आणि सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये बदनाम केले जाते। महाविकास आघाडीचे नेते हे सर्व काही कारस्थान करतायत, ते उधळून लावण्याचा एक मास्टर प्लॅन तयार केला जातो असं सांगितलं जातं। विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या सर्व आमदारांबरोबर संवाद साधणार आहेत। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना सर्व काही याबाबतच्या सूचना करणार आहेत। पुढील काही कालावधीमध्ये ज्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाणांच्या कराडामध्ये त्यांच्याच नातेवाईकांचे बोगस मतदान होते आणि ते उघड करण्यात आले, अशा स्वरूपाची महाविकास आघाडीच्याच नेत्यांच्या पोलखोल करण्यात येतील असं सांगण्यात येतं। दुसरीकडे राहुल गांधी हे जे वारंवार फेक नॅरेशन तयार करून सरकारला बदनाम करतायत, जसं लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी संविधान बदलणार अशा स्वरूपाचं एक फेक नॅरेशन करण्यात आलं होतं। त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात येतील असं सांगण्यात येतं आणि पुढील कालावधीमध्ये महाविकास आघाडी राज्य सरकारला च्या चोरीच्या आरोपावर जे बदनाम करते त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याच्या तयारी आता केल्याची या बैठकीमध्ये समजतं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी काही महामंडळांच्या नियुक्त्या होतील असं सांगण्यात येत आहे। तसंच देवस्थान कमिटी ज्या आहेत, समिती आहेत, त्याच्यावरती सुद्धा सदस्यांच्या नोंदणी ज्या आहेत त्या जाहीर केल्या जातील असं सांगण्यात येतं। महत्वाची म्हणजे सगळे काही पुढील कालावधीमध्ये महायुतीचं एकत्रीकरण असेल किंवा काही ठिकाणी विभक्त स्वरूपात लढवायचे आहेत तर त्या दृष्टिकोनातनं कशा स्वरूपाची राजकीय रणनीती करावी या दृष्टिकोनातनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्येही चर्चा झाल्याची माहिती आता उपलब्ध होती। निश्चित सागर, धन्यवाद सविस्तर माहिती करता।